पैसा पाणीवर प्रत्येक तिसऱ्या कमेंटमध्ये एका तरी सबस्क्रायबरनं आम्हाला विचारलेलं असतं की ईव्ही सेक्टर बद्दल बोला, ईव्ही सेक्टरचे स्टॉक सांगा, कारण प्रत्येकाला या सेक्टरमध्ये आता भविष्य दिसते. चला तर मग आज फक्त तुमच्यासाठी ईव्हीचे 5 स्टॉक मी सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी एक गोष्ट आत्ताच करा. पैसा पाणी चॅनेलचा जो कोणी हा व्हिडिओ पाहतंय त्याने प्रत्येकाने चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यामुळे असे 5 वेगवेगळ्या सेक्टरचे बेस्ट स्टॉक आम्हाला सांगण्यासाठी एक इन्स्पिरेशन मिळेल. तसेच या व्हिडिओला जर 1000 लाईक आले तर असाच एक पुढचा व्हिडिओ आम्ही लगेच बनवू. 2030 पर्यंत ईव्ही सेगमेंट भारतामध्ये तब्बल 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त उलाढाल करणार आहे. सध्या हा रेव्हेन्यू फक्त $3 बिलियन वर आहे. बेन अँड कंपनीच्या एका रिपोर्टनुसार 2030 पर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या 40 ते 45% टू व्हीलर्स आणि 15 ते 20% फोर व्हीलर्स या इलेक्ट्रिक असणार आहेत. सध्या भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. 2030 पर्यंत ती जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर येऊ शकते. या सेक्टरमध्ये इतक्या संधी आहेत की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीत. ईव्ही सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यानंतर बॅटरी बनवणाऱ्या कंपन्या आहेत, ईव्ही गाड्यांचे स्पेअर पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत, इलेक्ट्रिसिटी तयार करणाऱ्या कंपन्या सुद्धा आहेत, सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपन्या सुद्धा आहेत. या सगळ्या कंपन्यांना कुठे ना कुठे ईव्ही रेव्होल्यूशनचा फायदा होणारच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईव्ही सेक्टरशी रिलेटेड 6 असे स्टॉक्स पाहणार आहोत की जे तुमच्या वॉचलिस्ट मध्ये असायलाच पाहिजे. ईव्ही स्टॉकच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव घ्यावं लागेल ते म्हणजे टाटा मोटर्सचं. टाटा मोटर्स ही भारतातील ईव्ही सेक्टरमधली लीडर कंपनी आहे. त्याचबरोबर टाटा मोटर्स ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील सगळ्यात डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असणारी कंपनी आहे. खरं तर टाटा मोटर्सची कमर्शियल व्हेकल बनवण्यासाठी ओळख आहे, मात्र पॅसेंजर व्हेकल्समध्ये कंपनीने आपला मार्केट शेअर मागील 2 वर्षांमध्ये 3 पटींनी वाढवलेला आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये 4.8% इतका असणारा मार्केट शेअर 2023 मध्ये आता 14.3% पर्यंत वाढला आहे. याला कारण म्हणजे कंपनीने लॉन्च केलेली सफारी, हॅरियर, नेक्सॉन, पंच, अल्ट्रॉज, टिगॉर, टियागो यासारख्या दमदार कार्सची प्रॉडक्ट्स. यातील टिगॉर, टियागो आणि नेक्सॉन या कार्स ईव्ही सेगमेंट मध्ये सुद्धा आहेत. यातील कोणती कार तुम्हाला आवडते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ईव्ही मध्ये कंपनीचा मार्केट शेअर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 87% आणि आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 88% इतका प्रचंड राहिलेला आहे. हे एखाद्या कंपनीसाठी अतिशय सुखद असं चित्र असतं. टाटा मोटर्सने पॅसेंजर व्हेकल्स मध्ये घेतलेली मोठी आघाडी आणि त्यांची इलेक्ट्रिक व्हेकल्स मधली मक्तेदारी यामुळे टाटा मोटर्स भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकते. टाटा मोटर्सचा स्टॉक सध्या 630 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो जवळपास 3 इतका आहे. हा खूप जास्त जरी असला तरी कंपनीने त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. 2019 ते 2022 सलग 4 वर्षे लॉस मध्ये राहिल्यानंतर 2023 मध्ये कंपनीने प्रॉफिट नोंदवलेला आहे. मागील एका वर्षामध्ये कंपनीने 56% रिटर्न दिलेले आहेत. मागील 5 वर्षांमध्ये स्टॉकचे रिटर्न्स 22% CAGR मिळालेले आहेत. टाटा मोटर्सचा 60% जास्त रेव्हेन्यू हा जॅग्वार लँड रोव्हर मधून येतो. त्यावरील जे काही त्यांची अवलंबित्व आहे ते कमी करणं हे त्यांच्या समोरील एक आव्हान असणार आहे. ईव्ही सेक्टरचा विषय काढल्यानंतर टाटा मोटर्स हे नाव तुम्हाला आता सवयीचं झालं असेल, परंतु ईव्ही मध्ये अजून एक भारतीय कंपनी आहे जी खूप वेगानं ग्रो होते. ती कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा. टाटा मोटर्स ईव्ही मध्ये अव्वल आहे तर महिंद्राचा या सेक्टरमध्ये 2रा क्रमांक लागतो. ईव्ही मध्ये या कंपनीचा खूप डायव्हर्सिफाईड असा पोर्टफोलिओ आहे. 2 व्हीलर्स आहेत, 3 व्हीलर्स आहेत, पॅसेंजर व्हेकल्स आहेत, कमर्शियल व्हेकल्स आहेत, ट्रॅक्टर्स आणि अर्थ मूव्हर्स या सगळ्या वाहनांचं ही कंपनी प्रोडक्शन करत असते. याशिवाय कंपनीकडे टेक महिंद्रा आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस या सबसिडियरी कंपन्या सुद्धा आहेत. कंपनीचा स्टॉक जो आहे तो सध्या 1550 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. कोविडचा सगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मोठा फटका बसलेला असताना देखील ही कंपनी स्टेबल होती. टाटा मोटर्सने जिथे सलग 4 वर्षे लॉस नोंदवला होता तिथे महिंद्रा अँड महिंद्रा फक्त 1च वर्ष लॉस मध्ये होती. मागील 5 वर्षांमध्ये कंपनीने 6% सेल्स ग्रोथ तर 10% प्रॉफिट ग्रोथ दाखवलेली आहे. याच 5 वर्षांमध्ये स्टॉकची प्राइस 13% CAGR ने वाढलेली आहे. मागील 3 वर्षांमध्ये स्टॉकने 37% CAGR ने रिटर्न दिलेले आहेत. त्यामुळे हा स्टॉक सुद्धा तुमच्या ईव्ही स्टॉकच्या वॉचलिस्ट मध्ये असायलाच पाहिजे. ईव्ही मध्ये बनणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्याची मागणी जशी वाढत जाईल तशी त्यांच्या बॅटरीची मागणी सुद्धा वेगाने वाढत जाईल. त्यामुळं आपल्या लिस्ट मधला पुढचा स्टॉक बॅटरी बनवणाऱ्या कंपनीचा आहे. हा स्टॉक एक्साइड इंडस्ट्रीज या कंपनीचा आहे. एक्साइड इंडस्ट्रीज ही कंपनी स्टोरेज बॅटरीज बनवण्याच्या बाबतीमध्ये ऑटोमोटिव्ह, इंडस्ट्रियल आणि सबमरीन सेक्टरमध्ये लीडर आहे. कंपनीच्या कस्टमर बेसमध्ये 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स बनवणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. त्यामधून कंपनीचा 73% रेव्हेन्यू होतो. कंपनीकडे मोठं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे.
कंपनीचे देशभरामध्ये 150 पेक्षा जास्त वेअर हाऊसेस आहेत आणि 55,000पेक्षा जास्त डीलर्स आहेत. हिताची, अमेरिकन बॅटरी, ई-कॉल्ट या कंपन्यांबरोबर एक्साइडचे टेक्निकल कोलॅबोरेशन आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये देखील कंपनी आघाडीवर आहे. कंपनीचं सध्याचं मार्केट कॅपिटल 22,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. स्टॉकची प्राइस 260 रुपयांच्या आसपास आहे. मागील 5 वर्षांमध्ये कंपनीचे रिटर्न्स मात्र 0 आहेत. मात्र मागील 3 वर्षांच्या काळात स्टॉकने 17% CAGRने रिटर्न दिलेले आहेत. कंपनीच्या सेल्स आणि प्रॉफिटमध्ये सुद्धा मागील 5 वर्षांमध्ये म्हणावी तशी ग्रोथ झालेली दिसत नाहीये. रॉ मटेरियल्सच्या वाढत्या कॉस्टमुळे कंपनीचा प्रॉफिट जो आहे तो वाढत नाहीये. चांगली गोष्ट म्हणजे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो फक्त 0.05 इतका आहे. म्हणजे कंपनी जवळपास डेट फ्री आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या लिस्ट मधला पुढचा स्टॉक आहे जय भारत मारुती लिमिटेड, अर्थातच JBM ऑटो. ही एक मिड कॅप कंपनी आहे. इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच इलेक्ट्रिक कॉम्पोनंट पुरवणाऱ्या कंपन्यांचे स्टॉक सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. त्यापैकीच एक कंपनी आहे ती म्हणजे JBM ऑटो. ही कंपनी मेटल शीट्स, डाईज आणि वाहनांचे स्पेअर पार्ट्स बनवते. याशिवाय ही कंपनी इलेक्ट्रिक बसेस देखील मॅन्युफॅक्चर करते. ऑटो कॉम्पोनंट अँड सिस्टीम्स, बसेस अँड इलेक्ट्रिकल व्हेकल्स, EV ॲग्रिगेट्स, EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर यासारख्या वेगवेगळ्या बिझनेस सेगमेंटमध्ये ही कंपनी काम करताना दिसते. देशामध्ये 17 ठिकाणी कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. जगभरातील मोठमोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या या कंपनीच्या क्लायंटल म्हणून ओळखल्या जातात. यामध्ये अशोक लेलँड आहे, निसान आहे, रेनो आहे, फोर्ड आहे, टोयोटा आहे, वोल्वो आहे, फोक्सवॅगन आहे, टाटा आहे, होंडा आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर क्लायंटेल जी आहे कंपनीची ती अतिशय स्ट्रॉंग आहे. कंपनीच्या सेल्स आणि प्रॉफिटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. मागील 5 वर्षांमध्ये कंपनीची सेल्स ग्रोथ 19% राहिली आहे तर कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 12% आहे. याच काळामध्ये कंपनीच्या स्टॉकने 64% CAGRने रिटर्न दिलेले आहेत. मागील 1 वर्षामध्ये या स्टॉकने 250% रिटर्न दिलेले आहेत. सध्याची स्टॉकची प्राइस 1370 रुपयांच्या आसपास आहे. हा स्टॉक जरा महाग आहे, परंतु योग्य संधी मिळाल्यानंतर तुम्ही गुंतवणूक यामध्ये करू शकता. त्यामुळे हा स्टॉक सुद्धा तुमच्या EV वॉच लिस्ट मध्ये नक्की असला पाहिजे. EV स्टॉकचा विषय आला की टाटा पॉवर हे नाव आलंच पाहिजे. 100 वर्षाहून जुनी टाटा पॉवर कंपनी प्रामुख्यानं इलेक्ट्रिसिटी जनरेशन, इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन या व्यवसायामध्ये आहे. कंपनीचा सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 64% रेव्हेन्यू पॉवर जनरेशन मधून येतो. कंपनीचे मुख्य लक्ष रिन्युएबल एनर्जी, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, सोलार रूफटॉप, सोलार पंप, मायक्रो ग्रिड, EV चार्जिंग, एनर्जी सर्व्हिसेस, होम ऑटोमेशन, फ्लोटिंग सोलर आणि इतर ग्राहक केंद्रित व्यवसायांवर आहे. सध्या टाटा पॉवरचे 1000 पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्स आहेत. तसेच कंपनीची 2025 पर्यंत 1 लाख EV चार्जिंग स्टेशन करण्याची योजना आहे. सध्या कंपनी एकूण जेवढी एनर्जी तयार करते त्यापैकी 69% एनर्जी थर्मल, 28% एनर्जी ही क्लीन एनर्जी आहे. क्लीन एनर्जी म्हणजे जी एनर्जी तयार करताना पोल्युशन कमीत कमी होतं अशी एनर्जी. याचं उदाहरण म्हणजे सोलर एनर्जी, विंड एनर्जी किंवा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. भविष्यामध्ये थर्मल एनर्जीचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त क्लीन एनर्जी तयार करणार असल्याचं कंपनीच्या मॅनेजमेंटनं वेळोवेळी सांगितलेलं आहे. 2025 पर्यंत 60% 2030 पर्यंत 85% 2045 पर्यंत 100% क्लीन एनर्जी बनवण्याचं कंपनीचं टार्गेट आहे. सोलर एनर्जीचे प्रोजेक्ट बनवण्यासाठी कंपनीकडे 13,000 कोटींचं ऑर्डर बुक आहे. कंपनी क्लीन एनर्जीकडे जेवढी जास्त शिफ्ट होईल तेवढं कंपनीकडे आकर्षित होणारे इन्व्हेस्टर जे आहेत ते वाढत जातील. परिणामी कंपनीचं व्हॅल्युएशन वाढेल. त्यामुळे हा स्टॉक लॉंग टर्म मध्ये तुम्हाला नक्की चांगले रिटर्न्स देऊ शकतो. टाटा पॉवरच्या फायनान्शियल्सवर आता एक नजर टाकूयात. कंपनीचं मार्केट कॅपिटल सध्या 84,000 कोटींच्या आसपास आहे. स्टॉकची प्राइस 260 रुपयांच्या आसपास आहे. मागील 5 वर्षांमध्ये स्टॉकनं 31% CAGRने रिटर्न दिलेले आहेत. कंपनीची सेल्स ग्रोथ मागील 5 वर्षे 15% तर प्रॉफिट ग्रोथ 45% इतकी राहिलेली आहे. कंपनीवर डेट मात्र खूप जास्त आहे. 1.84 इतका कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो आहे. डेटचं कारण म्हणजे कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपान्शन करत आहे, विस्तार करत आहे, त्यामुळे हा डेट टू इक्विटी रेशो थोडा जास्त आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक असणार आहे तो म्हणजे सॉफ्टवेअर आणि ऑटोमेशन. त्यामुळं आपल्या लिस्टमधला 6वा आणि शेवटचा स्टॉक एका सॉफ्टवेअर कंपनीचा आहे. हा स्टॉक आहे टाटा एल्क्सी. टाटा एल्क्सी ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड सर्व्हिसेस पुरवण्याच्या व्यवसायामध्ये आहे. कंपनीचा व्यवसाय संपूर्ण जगामध्ये चालतो. कंपनीचा जवळपास 97% रेव्हेन्यू हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड सर्व्हिसेस मधून येतो. कंपनी ऑटोमोबाईल, ब्रॉडकास्ट आणि मीडिया, कन्झ्युमर अप्लायन्सेस, हेल्थकेअर, रेल, सेमीकंडक्टर
सेमीकंडक्टर आणि टेलिकम्युनिकेशन या सेक्टरमध्ये आपली सेवा पुरवत असते. यातून ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीमधून कंपनीला एकूण रेव्हेन्यूच्या 43% रेव्हेन्यू मिळतो. टाटा एलेक्सी ही कंपनी बिझनेसेसला एंड टू एंड सोल्युशन्स प्रोव्हाइड करते. डिझाईन आणि टेक्नॉलॉजीमध्ये ही कंपनी ग्लोबल लीडर आहे. कंपनीचा 42% रेव्हेन्यू अमेरिकेतनं, 36% रेव्हेन्यू युरोपातनं, तर फक्त 17% रेव्हेन्यू भारतातनं येतो. त्यामुळं अमेरिकन ईव्ही सेक्टरला देखील ही कंपनी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे. कंपनीचा स्टॉक सध्या 7,200 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल 45,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. कंपनीच्या सेल्स आणि प्रॉफिटमध्ये कायमच वाढ झालेली आहे. मागील 5 वर्षामध्ये कंपनीची कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ जी आहे ती 18% आहे, तर प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती 26% झालेली आहे. स्टॉकचे मागील 5 वर्षातले रिटर्न्स 44% CAGR ने वाढलेले आहेत. कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो पाहिला तो 0.09 इतका आहे, म्हणजे तो चांगला आहे. स्टॉक सध्या बेरिश ट्रेंड मध्ये आहे, त्यामुळे योग्य संधीची वाट बघा आणि मगच ह्या कंपनीचे शेअर्स तुम्ही विकत घ्या. या सर्व कंपन्यांना ईव्ही रेव्होल्यूशन मध्ये कुठे ना कुठे फायदा नक्की होणार आहे. मात्र हे स्टॉक बाय कधी करायचे, किती काळ होल्ड करायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे. प्रत्येकाची रिस्क टेकिंग कपॅसिटी जी असते ती वेगळी असते. त्यामुळे यापैकी कोणताही स्टॉक घेताना तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. गुंतवणूक सल्लागार जर तुमचा असेल तर त्याच्याशी सुद्धा बोला आणि मग त्यानंतर जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो घ्या. या सिरीजचा पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर आम्ही रिलीज करणार आहोत, परंतु त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला 1000 लाईक्स द्यायचे आहेत. बाकी पैसा पाणीने नुकतंच व्हॉट्सअप चॅनल सुद्धा तयार केलेलं आहे, ते लगेच जॉईन करा, कारण त्यावर सध्या मार्केट बद्दलच्या अतिशय चांगल्या अपडेट्स आम्ही देत असतो. त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ तुमच्या गुंतवणूकदार मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.